आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। संविधान हा घटनात्मक कायदा असतो आणि घटनात्मक कायदा हा सहजासहजी बदलता येत नाही। तो लोकांच्या दृष्टीने मूलभूत कायदा असतो। भारतीय संविधान याची यशस्वी वाटचाल करायची असेल तर आपल्याला घटना समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 नोव्हेंबर 1949 ला जे शेवटचं भाषण केलं त्या भाषणाच्या कडे आपल्याला जावं लागेल। एक 4-5 मुद्दे त्या भाषणातून आपल्या समोर येतात। बाबासाहेबांनी अतिशय चिंतनशील असं ते भाषण केलेलं आहे। त्याचे 2-3 भागात त्याची विभागणी करता येते। पहिल्या भागामध्ये संविधान सभा कशी अस्तित्वात आली, किती दिवस लागले, किती कामकाजासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस कसे लागले, मसुदा समितीने कसं काम केलं, घटना समितीने कसं सहकार्य केलं, असं पहिल्या भागात सांगितलेलं आहे। दुसऱ्या भागात संविधानाचं महत्त्व सांगितलेलं आहे आणि तिसऱ्या भागामध्ये संविधानाच्या भवितव्याबद्दलची चिंता व्यक्त केलेली आहे। अशा 3 भागात ते सांगता येते आपल्याला। राज्यघटना कितीही चांगली असली तरी ते राबविणारे कसे आहेत त्यावर त्या संविधानाचं भवितव्य अवलंबून आहे असं बाबासाहेब म्हणाले। संविधान चांगलं संविधान असेल आणि राबवणारे ते जर असमर्थ असतील तर ते संविधान वाईट या अर्थानं जाईल। वाईट संविधान असेल आणि राबवणारे चांगले असतील तर त्या संविधानाला चांगलं संविधान म्हणून ओळखलं जाईल। म्हणून संविधान राबवणारे कसे आहेत त्यावर त्या संविधानाचं भवितव्य अवलंबून असलेलं आपल्याला दिसेल। आजच्या परिस्थितीमध्ये हे संविधान धाब्यावर बसून कारभार केला जात असलेला आपल्याला दिसते। अनेक उदाहरणं त्याची आपल्याला सांगता येतील। दुसरा, बाबासाहेब म्हणतात की राज्यघटना सुधारित आहे, भारतीय संविधान हे सुधारित आहे, आधुनिक आहे आणि भारताचा सामाजिक पाया मात्र ठिसूळ आहे, हा बदलावा लागेल आपल्याला। म्हणून बाबासाहेब म्हणतात की आपण राजकीय लोकशाही आणली, त्या राजकीय लोकशाहीचं रूपांतर आपल्याला सामाजिक लोकशाहीत करावं लागेल, तर आपल्या भारतीय संविधानाचं आणि भारतीय लोकशाहीचं भवितव्य हे चांगलं असलेलं आपल्याला दिसेल। तिसरा मुद्दा बाबासाहेब सांगतात की भारताची राज्यघटना लवचिक आहे आणि ताठर पण आहे। लवचिक राज्यघटना सहजासहजी बदलता येते आणि ताठर राज्यघटना सहजासहजी बदलता येत नाही। म्हणून या दोन्हींचा योग्य सुवर्णमध्य आपल्या संविधानात साधलेला आहे आणि प्रतिबिंबित झालेल्या बाबी त्याच्यात सहज बदल घडून, महत्वाच्या बाबीत सहज बदल घडून यायला नको आणि साध्या बाबी सहज दुरुस्त करता आल्या पाहिजेत। अशा अर्थाने ही लवचिक आणि ताठर राज्यघटना असलेली आपल्याला दिसेल। भारतीय राज्यघटना ही भारताची संपत्ती आहे, भारतीय जनतेची संपत्ती आहे। सरनाम्यात म्हटलं आम्ही भारतीय लोक, म्हणून भारतीय जनतेची ही संपत्ती आहे आणि मानवी जीवनाचा, मानवी मूल्याचा भारतीय संविधान म्हणजे हा एक दस्तऐवज असलेला आपल्याला दिसेल। एक धोका बाबासाहेबांनी सांगितलेला आहे त्या भाषणामध्ये 25 नोव्हेंबर 1949च्या। बाबासाहेब म्हणतात व्यक्तिमहात्म्य आणि विचारधारा याला किती महत्त्व द्यायचं हे भारतीय लोकांवर आणि राजकीय पक्षावर अवलंबून आहे। व्यक्तिमहात्म्य वाढलं तर हुकुमशाहीचा धोका आहे आणि विचारधारा आणि तत्वप्रणालीला प्राधान्य दिलं तरीही हुकुमशाहीचाच धोका आहे। हा इशारा बाबासाहेबांनी त्यावेळेला दिलेला आपल्याला दिसून येईल। देशापेक्षा नेते मोठे झाले, देशापेक्षा तत्व आणि विचारधारा मोठ्या झाल्या तर आपल्या देशाचं स्वातंत्र्य पुन्हा धोक्यात येईल अशी भीती बाबासाहेबांनी व्यक्त केलेली आहे आणि हे धोक्यात स्वातंत्र्य जर आलं तर ते कदाचित कायमचं नष्ट होईल असा इशारा बाबासाहेबांनी या अनुषंगाने दिलेला आहे। म्हणून भारतीय संविधानाचं भवितव्य हे या शेवटच्या भाषणातून बाबासाहेबांनी सांगितलेलं आपल्याला दिसेल संविधान सभेतल्या। हे महत्त्वाचा विचार भारतीय जनतेने जर लक्षात घेऊन वाटचाल केली संविधानाची तर भारत नक्कीच सुजलाम सुफलाम होईल आणि महासत्ता बनेल असा विश्वास वाटतो मला।